जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु सर. जय गुरु. सगळ्यांना माहिती आहे ना बहुतेक आहे म्हणून. मेसेज टाकू का मी वर्ग सुरू झालाय म्हणून. हाँ टाकू ना. चालेल चालेल. अमेरिकेतल्या लोकांना. हम्म. 5 झाले ना 5. ज्योत्स्ना तयार आहे आज. हो. देणार आहेत परीक्षा म्हणाल्या मला. हो देणार आहेत. वेलकम. हो ना, मी त्याला म्हंटल होईल अभ्यास, हुशार आहेत ते. हो, जय गुरु सर. जय गुरु सगळ्यांना. सगळ्यांना गेल्या नमस्ते. गेल्या वेळेच्या टॉपर आहेत त्या. हो तेच ना. आणि यावेळेस डबघाईला आलेले. नाही नाही आज काही होत नाही. नाही, असं काही होत नाही. तेच ना. ठीक आहे. पण ते दादी नाही का? आतली उर्मी गप्पा बसू देत नाही, म्हणजे सोडावं नाही वाटत आहे. हम्म. अश्विनी आली नाही का? अश्विनीच्या काय शंका होत्या ना कारक बद्दल, आलेली नाही का ती? ठीक आहे, मग जाऊ द्या. जय गुरु सर. नाही, काल सांगितलेत ना तुम्ही. हो, ती स्वतः हो त्यांचा काय म्हणाली ना. असतो क्लास वगैरे काही. तिचं हा, काय तिच्या माहिती. गाण्याचा हो क्लास असेल. तिचा नाही, मेसेज पण होता तिने ओके म्हणून. तिने इनफॅक्ट ओके म्हटलं होतं ना, त्यामुळे. हो 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 येस हो, येस. चालेल म्हणाली होती. येईल येईल ती. हो हो. नाही ठीक आहे, पण मग आपण लोकोक्ती सुरू करायच्या का? हो. हा. लोकोक्तीचा कितवा पाठ आहे तसा? काल काय बोलणं झालं? नाही, काल तिला म्हटलं होतं 21वा तुझी पान आहे. हा. हा, 21 पान आहे. नाही 21 आहे, पण ते याच्यामध्ये 21 नसेल, या वर्ड डॉक्युमेंट मध्ये. हा, ते तुमच्या त्याला पाठ नंबर नाही दिलेले सामान्य ज्ञानच्या पुस्तकात. अच्छा. नुसतीच नावं दिली आहेत. पत्राच्या पुढचं आहे. पत्र लेखनाच्या पुढचं आहे. पत्रलेखनाच्या पुढचं का? संस्कृत लोकोक्त्या. हा, ठीक आहे. तर आपण लोकोक्तीला सुरुवात करूया. धिक जीवितम च उद्यम वर्जितस्य. धिक म्हणजे धिक्कार असो. हा, जीवितम च, जीवितम म्हणजे तर जीवन. स्क्रीन बदला ना. स्क्रीन दिसत. स्क्रीन नाही दिसत आहे का? कारकचा स्क्रीन आहे. हो, अच्छा. आता बरोबर आहे? नाही, अजून नाही झालं. नाही 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 का? आता नाही तोच आहे. कारकच आहे. गेलं नाही. कारकच आहे. बघा आता. आता हा, आला आता. हा, येस. तर धिक जीवितम च उद्यम वर्जितस्य. तर धिक म्हणजे काय? धिक्कार असो. हा, जीवितम म्हणजे जीवन. च च म्हणजे आणि, त्याला काय फारसा अर्थ नाहीये. उद्यम वर्जितस्य म्हणजे काय? उद्यम म्हणजे उद्योग. उद्योग, ऍक्टिव्हिटीज वगैरे असं. हा, तर जो कामधंदा, उद्योगधंदा सोडून देतो अशा जीवनाचा धिक्कार असो. क्षुधा पीडितः असौ याचमानः परिभ्रमती सत्यम दिक. त्याला आपण म्हणतो की धडधाकट माणसं सुद्धा हा भुकेले होऊन भीक मागत फिरतात. हा, तर खरोखर म्हणजे असं काही काम न करता नुसतं आपलं भीक मागणं आणि काही काम न करणं या जीवनाचा धिक्कार असो. बरोबर. हा, धैर्येण जेया विपद म्हणजे विपद. धैर्येण जेया. विपद म्हणजे काय? आपदा किंवा संकट, विपत्ती. हा हा, धैर्येण म्हणजे धीराने, धैर्याने. जेया म्हणजे काय? विपत्तीला धैर्य. हा हा, विपत्तीला धैर्याने जिंकावे. किंवा विपत्ती धैर्याने जिंकली जाते. जेया हे धातुसाधित म्हणून पण आपण वापरू शकतो. बरोबर. तर सुद्धा एक्झाम्पल द्यायचेत ना सर?
हा एक्झाम्पल वगैरे द्यायचे आहेत ना ह्याच्यात, नुसतं मिनिंग लिहून नाही चालणार ना? हा शक्यतो एक्झाम्पल दिलं तर बरं. अगदी तसं तुटक लिहिलं ना तर जरा हे होतं. हा. म्हणजे अच्छा. मराठीतला हा म्हणजे जसा इथे संस्कृतमध्ये प्रयोग दिलेला आहे तसा तुम्ही निदान आपल्या भाषेत तरी उल्लेख म्हणजे प्रयोग द्या, काहीतरी उदाहरण एक द्या म्हणजे एक्झाम्पल. असं. ओके. हा की जसं संकटाच्या वेळेस हातपाय गाळून न बसता संकटाला धैर्याने तोंड दिलं पाहिजे, असं मग एखादं उदाहरण द्यायचं त्याचं, नाही का? की जसं ओके. शिवाजी महाराजांच्या काळात समजा, एक मी सहज मला सुचलं म्हणून सांगतो की शिवाजी महाराजांच्या काळात एवढा तो अफजल हा अफजल खान आला होता, पण तरी त्याला त्यांनी धैर्याने तोंड दिलं, असं नाही का? असं. हा धेनोः शीलज्ञा क्षीरं भुंक्ते. हम्म, हम्म. हा आता इथं म्हणजे गाईची खोड ज्याला माहिती आहे तोच तिचं क्षीर म्हणजे दूध, हा भुंकते म्हणजे भक्षण करतो किंवा पितो. आता इथं हे गाईचा खोडीचा आणि पिण्याचा काय संबंध? तर इथे असं समजूत आहे की एखादी गाय असेल, जर तुम्हाला ती ती तिचं दूध कसं काढायचं म्हणजे आता हल्लीच्या लोकांना माहिती आहे की नाही माहिती नाही, पण पूर्वीच्या काळी असं होतं. म्हणजे प्रत्येक गाईची खोड वेगळी असायची. कोणा गाईला वासरू समोर लागायचं, कोणा गाईला आधी तोंडात चारा द्यावा लागायचा, कोणा गाईला तिच्या गळ्यावरनं थोडासा म्हणजे हात फिरवावा लागायचा की जेणेकरून ते दूध देईल. म्हणजे प्रत्येकीच्या गाईच्या सवयी वेगळ्या असायच्या. म्हणजे त्याला तिची खोड म्हणूया आपण. काही गाई मारकुट्या असतात, नाही का? आचळायला हातच लावू देत नाहीत, नाही का? तर त्या गाईचं म्हणजे ह्या प्रत्येक गाईची ती खोड झाली. तर म्हणजे आपण असं अनोळखी गाईला एकदम कोणी लगेच आचळायला हात घालायला आणि म्हणेल मी दूध काढतो, तसं होत नाही. त्या गाईची काहीतरी खोड आधीच्या मालकाने तिला सवय लावलेली असते काहीतरी, आणि त्या सवयीनेच ती दूध देते, असं. समजलं ना? म्हणजे त्या प्राण्याशी प्रेमाने वागलं तर फायद्याचं असं असं म्हणणं. प्रेमाने म्हणा किंवा प्रत्येकाचं एक असतं म्हणजे कसं तिच्या तिच्या तिची बॉस सवय मनासारखं. तिची सवय बॉस कडून असते. काम कसं करून घ्यायचं? नाही नाही, हं. ते प्रत्येक गायीची पण तसे बॉस करून काम करून घेणं, पण प्रत्येक बॉसची एक खोड वेगळी असते ना. हा, असं प्रत्येकाचे वेगवेगळे हा असतात. हा कोणाला तुम्ही काय द्या काय नाही का, म्हणजे हम्म. असं प्रत्येकाचं त्याचा सगळं मूड सारखं सांभाळा. नसतं, किंवा एक नुसतं हो. चॉकलेट दिला की झालं असं नसतं. कोणाला हम्म. चॉकलेट आवडतं, कोणाला काय आवडतं वगैरे वगैरे, असं उदाहरणार्थ तसं. तर धेनो शीलज्ञा क्षीरम, तर हे सगळे संस्कृतमध्ये विशेषतः या जसं म्हटलं ना आपण की ही सगळी पुस्तकं आहेत, तर ही 50-60 वर्षापूर्वी लिहिल्या गेली आहेत, 60-70 वर्षापूर्वी. त्यामुळे तेव्हा आपण निसर्गाच्या खूप जवळ होतो. एकंदरच आपला भारतीय समाज हा निसर्गाच्या खूप जवळ होता. आता हे उदाहरण आपल्याला कालबाह्य वाटतील कदाचित, नाही का? त्यामुळे हा धैर्यं कटु भवेत् किंतु तस्य अस्ति मधुरं फलम. हा धैर्यं कटु भवेत् किंतु तस्य फलम मधुरम अस्ति. म्हणजे धैर्य हे कटू असतं. धैर्य म्हणजे काय? कटू म्हणजे कडू असतं, पण त्याचं फळ जे आहे ते मात्र गोड असतं, नाही का? म्हणजे धीर दाखवताना खूप सहन करावं लागतं, सहनशीलता असते, कष्ट असतात. जसं म्हणजे पुढं मी तेच उदाहरण देईल की अफजल खानाच्या वेळेस म्हणजे का किती म्हणजे त्यांच्या मनावर किती दडपण असेल, काय काय सगळं, पण म्हणजे कष्ट किती झाले असतील महाराजांना, पण त्यांनी धीराने सामना केला म्हणून त्याचं फळ त्यांना इतकं मधुर मिळालं, नाही का? असं. तसं गीतेमध्ये एका श्लोकात पुढे आहे ना, यतग्रे विषमिव च परिणामे मृत्यू. ते होईल म्हणजे तसंच आहे का? हा साधारण तसं आहे, पण म्हणजे थोडस सुरुवातीला हा म्हणजे एखाद्या गोष्टीला पहिल्यांदा कटू अनुभव येतो किंवा कष्ट घ्यावे हम्म, लागतात, पण नंतर त्याचं मधुर फळ मिळतं. नाही नाही, इव्हन आपण कुठली तपश्चर्या म्हणतो, नाही का?
ऋषीमुनी तपश्चर्या हं, करतात, हं, आपणही कोणी उपासना करेल तर तो काही सोपी गोष्ट नसते ना ती, म्हणजे हम्म. मन हं, एकाग्र हं. करून सगळे मोह दूर साडून त्याला हो. आपण हे करतो नाही का. इवन हा, बाकी किंवा जाऊ द्या, खेळाडू खेळाडू खेळाडूला असतात, सुद्धा सुरुवातीला इवन खूपच इवन हं, इवन हम्म. व्यायाम करणं म्हणजे काही सोपं काम नसतं हा, ना. व्यायाम नाही करतानाही नाही आधी त्रासच होतो, पण मग शरीर हो हो बलवान झालं की मग त्याचं फळ मधुर असतं ना, असं नाही हा, का. असं असं म्हणताय. येस. हा. सर सर एक विचार, उक्तीमध्ये धैर्य हा शब्द आहे, धैर्य कठोर आहे, पण अर्थामध्ये त्यांनी धीर धरण्यामध्ये फार कष्ट होतात असं सांगितलंय. तर धैर्य मार्गमध्ये म्हणजे हा, बघा, रात्र धैर्य वगैरे असं वाटतं ना. धैर्य धैर्य म्हणजेच धीर ना, धीर नाही का. सब्र धीर का फल मीठा पासूनच होता है त्याचा. सब्रता, धीर हा, धीर पेशन्स. धीरचाच भाववाचक नाम हे धैर्य आहे नाही का. धैर्य. ठीक आहे, पण मग आपण ते धीर धरी रे धीरापोटी फळेचा कशी रसाळ हा, गोमटी ते तसंच तसंच तसंच. तसे. आता ज्योत्स्नाताई आल्या तर एकदम वर्गाला एकदम जरा हे आली नाही का. हा. एनर्जी आली त्याची. एनर्जी आली. असं नाही तर तुमची मी ते उणीव आम्हाला फार भासत होती. हो सगळ्यांना ना, सांगते, मी खरंच आहे. फार मिस केलं सगळ्यांना आणि आपल्या हा. हा. वर्गाला. आम्ही पण तुम्हाला मिस केलं, असं कोणी हो, बोलणारं आम्ही पण नव्हतं नाही तुम्हाला मिस. का. असं ठीक आहे. या. हम्म. हा, धिक कलत्रम अपुत्रकम. धिक कलत्रम अपुत्रकम. हा, तर आता हे परत म्हणजे जुन्या काळच्या समजुती. हा थोडं. हा, हम्म, हम्म. म्हणजे कलत्र म्हणजे पत्नी, स्त्री. हम्म. अपुत्रक म्हणजे निपुत्रिक. तर म्हणजे पुत्रहीन बायको, कलत्र म्हणजे पत्नी, पुत्रहीन स्त्रीचा धिक्कार असतो. आता पण म्हणजे वरवर पाहताय असं वाटतं असं काय आहे, पार्शालिटी का करतायत, पण तसं बघायला गेलं तर त्या काळामध्ये किंवा रादर अजून सुद्धा नाही का, म्हणजे हो हो म्हणजे लोक आता अगदी तेवढ्या ह्याच्यात बोलत नसले तरी हो, तरी म्हणजे आहे ते. आहे, म्हणजे किंवा अरे हिला मूलबाळ नाही, म्हणजे असं त्या थोडस. प्रत्येक स्त्रीलाही वाटतं ना की हा, माता व्हायला पाहिजे मी असं. आणि दुसरं म्हणजे तिला सुद्धा वाटतं की अरे बा एखादं घर नांदतं आहे मुलाबाळांनी, आपल्याकडे नाही, म्हणजे तिला म्हणजे बाकीच्यांचं जाऊ द्या, पण तिलाच आधी हो तिचं जीवन हो धिक्कार, म्हणजे ती स्वतःलाही म्हणते की आपल्या जीवनाचा धिक्कार असो काय मला, म्हणजे असं त्या दृष्टीने असं. तर इथं म्हटलेलं आहे, सहा हो. पुत्र विहीना प्राणां जहौ, म्हणजे ती पुत्रविहीन प्राण त्याग करती झाली. जहौ म्हणजे त्याग केला, त्याग हम्म. करती झाली. कारण का, धिक कलत्रम अपुत्रकम असं. धर्मक्षय करा जहू क्रोध. मध्ये कुठला आहे धातू? जहू. जहाती जहाती नाही का. जहाती, हा. जहाती गीतेमध्ये आलाय ना शब्द ना. हो जहाती म्हणजे हो, तेच म्हणणंच त्याग मला करणे. वाटतंय. हा. त्याग अं, कर- ज त्यज त्यजच आहे, त्यज धातूच आहे हा. त्याच्यामध्ये. एज पासून आहे. त्यजच हा, त्यजच जहाती आहे असं. हा. हम्म, हम्म. धर्मक्षय कर हा क्रोध हा. हे गीतेतच आहे, म्हणजे हो. क्रोध हा धर्माचा नाश करतो, बरोबर नाही का. काम हो आणि हो, क्रोध. हा. क्रोधात भवती समोह समोह. हा. तर सगळ्या धर्माचा म्हणजे किती वर्षांची तपश्चर्या क्रोधामुळे नाश पावली जाते ना सगळं असं. पण इथं दोन्ही अर्थाने होईल. एक धर्म म्हणजे आपण जे लौकिकदृष्ट्या धर्म म्हणतो, म्हणजे तपश्चर्या म्हणजे पुण्य वगैरे वगैरे, किंवा दुसरं म्हणजे धर्म म्हणजे ध्रुवधारयती ती धर्म, म्हणजे कोणी जर चिडलं तर जी समाज व्यवस्था असते, तर तिचा सगळा ऱ्हास होतो नाही का. एखाद्याच्या आतताईपणामुळे क्रोधाने काय होतं, मनुष्य हा. आतताईपणे वागतो आणि पूर्ण जी हो. समाजाचं जे एक सुरळीत चाललेली जी चौकट असते ती बिघडून जाते नाही का असं. हम्म. ऑफिस मधलं पण उदाहरण देता येईल का? ऑफिसात हो एखाद्याला जर राग आला तर हो, सगळं त्याचे डिस्टर्ब. नाही इव्हन आपण घरी पण एखाद्याला घरी हा. एखादा हो हो संतापला नाही का, सगळी हो. चिडाचिड फेकाफेक होते, सगळं स- सगळे घरातली एक सुरळीत व्यवस्था असते ती सगळी शांतता. हो. हो. शांतता बाकी भंग सगळे होते ना शांत होतात. सगळी. हा, अगदी असं अगदी. त्या दृष्टीने असं. उदाहरण देता येईल असं. हा, सर याच्या दुःसमयश्चि प्रयोगाचा पण अर्थ सांगताय का? काय काय. हा? प्रयोगाचा जो यतयो न कृध्यंती. हा हा, यतयः, यतयो म्हणजे यतयः म्हणजे यतीचं अनेक वचन, म्हणजे संन्यासी हो, लोक हा रागावत क्रोध नाही, क्रोध करत नाहीत. करत नाही. हा, हा, म्हणून कारण की कारण की
त्या क्रोधाने धर्म. धर्माचा नाश होतो असा. ओके. हम्म. हा. दुःसमयश्चिरेण याप्यते. हा. तर सर इथे प्रश्न विचारू एक. हा हा अ, अ, आपण इथे धर्मक्षय करह असं वापरलंय, म्हणजे धर्माचा क्षय करणारा. क्रोध हा धर्माचा क्षय करणारा आहे असं. हा, तर मला विचारायचं होतं, आपण मराठीत नेहमी कार असं वापरतो, चर्मकार, म्हणजे नाही, ते अकाली वेगळं. असं आपण काहीतरी वापरतो, आणि नाही इथे असं नाही, पण अकार बरंच वापरतो, आपण तर म्हणतो बरोबर ना, काय? नाही नाही, सुख कर, दुःख कर, असे पण सुखकर, शब्द हा. वापरतो हा, ना आपण. येस हा. येस येस, ओके, हम्म. तसं तसं. पण म्हणजे संस्कृत मध्ये कुठे कार असं येतं का सर, जे ते मराठीत तर आपण बऱ्याच वेळेला वापरतो? नाही नाही, आता चर्मकार वगैरे, सुवर्णकार, हे सगळे याचीच शब्द आहेत ना. अच्छा, म्हणजे ते हम्म. जसेच्या तसे संस्कृत मध्येही आहेत. मला असं वाटतं, जेव्हा ते व्यक्ती संबंधित असतं ना, तेव्हा कार होतं. ओ, हा, बरोबर. चांभार, चर्मकार, सुवर्णकार, हा, असं. पण जेव्हा नुसतंच एखाद्या वस्तूबद्दल असतं किंवा निर्जीव गोष्टीबद्दल, तेव्हा ते करवत असं वाटतं मला. अच्छा, नाही कारण की जाणवलं जरा म्हणून विचारलं, बाकी काही नाही. बरोबर. दुःसमय चिरेण याप्यते. म्हणजे दुःख कर वाईट, असं पण म्हणतात. हा, म्हणजे दुःसमय म्हणजे वाईट वाईट समय किंवा वाईट काळ जो असतो, संकटाचा काळ, वाईट काळ. हा चिरेण, चिर म्हणजे काय? चिर म्हणजे खूप लांब, म्हणजे लांब, नित्य. लंबा. हा हा, ज्याला आपण चिरंजीव म्हणतो. आपण चिरंजीव म्हणजे काय? नित्य जिवंत राहा. चिरंजीवी भव म्हणजे काय? तू नित्य, म्हणजे तुझं जीवन नित्य हो. चिर म्हणजे नित्य, असे या अर्थाने. अजून काय चिर या शब्दाचे कुठले शब्द आहेत अजून? चिरंतन, चिरकाल. चिरकाल, चिरकाल, चिरंतन, नाही का? हा, चिराई, ते चिरायू ते सुद्धा त्याच्यासारखंच आहे म्हणजे. चिरायू सारखं तसंच आहे. चिरायू, हा. चिरायू म्हणजे आयु म्हणजे आयुष्य, चिरायू म्हणजे चिरंजीव, आयुष्य. असंच. हम्म. हा, तर वाईट म्हणजे आपण म्हणतो ना की चिरंतन. चिरंतन, चांगले म्हणजे दुःख, वाईट म्हणजे संकटाचा काळ संपत नाही, आणि सुखाचा काळ केव्हा सरला ते कळत नाही, नाही का? अरे झालं असं वाटतं, नाही का? तसं. हम्म. प्रयोग ज्वरातः सहा रात्रींदिनं क्रोशती, म्हणजे तापामध्ये तो दिवस रात्र आक्रोश करत असतो. कारण म्हणजे अगदी संपत नाही, अगदी ते दुःख सहन होत नाही, अगदी असं असं. हा, सर इथे पृथक पृथक सरती असं वापरता आलं असतं. नाही, दुःख समय पृथक पृथक म्हणजे हळूहळू ना? नाही, पृथक म्हणजे पृथक नाही, म्हणजे वेगवेगळं. वेगवेगळं वेगवेगळे. वेगवेगळं, सॉरी. वेगवेगळं. शनैः 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 म्हणतात. शनै म्हटलं. शनै 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 सरती. शनैः शनैः चालेल. हं? अच्छा, शनै शनै सरती. तर बरोबर. हं? हा, ठीक आहे. हं. तर याप्यतेचा काय होईल म्हणजे याप्यते? ते याप्यते, आप्य कारण हे म्हणजे कसं माहितीये का, दुःसम कसं आय थिंक याचा अर्थ जाणे असा पण एक आहे ना सर, नाही धातूचा? नाही, या म्हणजे हा, म्हणजे या जाणे, यातायात हा, म्हणतो ना म्हणजे आपण. असं हळूहळू जातो असं या अर्थी, तो वेळ हो, हळूहळू जातो. हळूहळू जातो. हा, हं. बेस आहे. बरोबर. पण या याती असं परस्मै पदार्थ आहे. कदाचित आत्मनेपदीमध्ये हे याप्यते असावं, असं बघूया. जस्ट एक मिनिट बघतो. चालेल, ठीक आहे, बघतो. हा, ठीक आहे. त्याचा अर्थ जाणे असा होतो ना. हो, जाणे. हा, मला कसं वाटलं माहितीये का सर, की दुःसमय चिरेण याप्यते म्हणजे वाईट वेळ, वाईट संकटांची किंवा दुःखाची वेळ चिरेण याप्यते, म्हणजे मला असं वाटतं की खूप सावकाश जातेपेक्षा सुद्धा खूप काळ टिकते, असं आहे का, असं थोडंसं वाटलं म्हणून विचार, म्हणून नाही नाही याप्यतेचा अर्थ विचार. नाही, याती या अर्थानेच ते आहे, जातो असं. ओके. हा. दिशती अपायम ही सताम अतिक्रमः. सताम म्हणजे सज्जनांचं,
हम्म. संत किंवा सताम. संताम म्हणजे बहुवचन आहे ते सताम. द्वितीया संतांचा सॉरी षष्ठी आहे ते सताम. अतिक्रमा म्हणजे ज्याला आपण अतिक्रमण म्हणतो त्याच अर्थाने, म्हणजे त्यांचा अनादर किंवा त्यांचं उपमर्द या अर्थाने. संतांचा उपमर्द हा अपायम ही दिशती. अपायम ही दिशती म्हणजे तो अपायाकडेच नेतो असं या अर्थाने. हम्म. तर इथं प्रयोग हा नहुषः पदा स्पृशन अष्टावक्रम सप्तः अजगरताम प्राप्तवान. हम्म. ते कदाचित तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की राजा नहुष जो होता, हम्म, हम्म. तर तो त्यांनी 100 अश्वमेध यज्ञ केले आणि मग त्यांनी इंद्रपद प्राप्त केलं. हम्म. आणि मग अशी कथा आहे की मग त्याला इंद्रपत्नीचं अभिलाषा उत्पन्न झाली शचीची. हम्म. मग तो तिला बोलवायचा असं काहीतरी. मग तिने सांगितलं माझं काहीतरी व्रत सुरू आहे, असं आहे तसं आहे. म्हणजे इंद्रपद मिळालं तेवढं ठीक होतं, पण त्या इंद्राच्या पत्नीचा अभिलाष कशाला करायचा, बरोबर. मग त्यांनी असं आहे की त्याचे अष्टावक्र मला वाटत नाही खरं. त्यांनी म्हणजे त्याला मग जरा माज आला होता. मग तिने सांगितलं होतं की तू ये, हां, पण मग तू ना सप्तर्षींच्या पालखीत नाही, म्हणजे सप्तर्षीं मी तुझी होईल, पण मग म्हणजे तो असा प्लॉट रचला तिने की शचीनी, की तू ये, मी तुला भेटेन आज रात्री, पण तू एकच अट आहे माझी की तू सप्तर्षींनी तुझी पालखी उचलावी आणि तसं तू यावं तर मी तुला येईन. तसं कसं ते जसं म्हटलं जातं ना की काय एका कामांध पुरुषाला अक्कल राहत नाही, म्हणजे तसं तो म्हणाला ठीक आहे. त्याने सप्तर्षींना सांगितलं माझी पालखी उचलायला या तुम्ही. सप्तर्षी काय तसे हे असतात ना, शांत असतात. हां, ते अगस्त्य पुलह वगैरे वगैरे सगळे जे आहेत ते सगळे मग ते पालखी उचलत होते. अंगिरस वगैरे, वसिष्ठ. तर आणि त्याला घाई झाली होती. हम्म. हम्म. आणि मग काहीतरी त्यांनी म्हणजे त्याला असं वाटत होतं की खूप हळूहळू चालतायत. आता ते म्हातारे सप्तर्षी, हां, ते आपले त्यांच्या गतीने चालत होते. तर त्यांनी म्हणजे तो चिडला त्या स्लो म्हणजे एक दोनदा म्हटलं त्यांनी ते म्हणजे त्यांची काही गती वाढे ना, म्हणजे कदाचित ते ते सुद्धा आपल्या दमानेच चालत होते कारण तो सगळा प्लॉटच होता. हम्म. आणि मग त्याला एकदम अनावर झालं. मग त्यांनी एका ऋषींना लाथ मारली, पाय लावला आणि सांगितलं सर्प सर्प. सर्प या शब्दाचा अर्थ असा पण होतो म्हणजे लवकर चला लवकर चला असं. सर म्हणजे सरपासूनच सर्प. सर्प या शब्दाची उत्पत्ती तीच आहे, सरतीचं सर्प असं. सर्प सर्प असं तो म्हणाला. तर मग त्या ऋषींनी त्याला शाप दिला की तू पृथ्वीवर आत्ताच्या आत्ता सर्प होऊन खाली पडशील म्हणून. आणि मग तो अजगर होऊन खाली पडला असा. अशी ती कथा आहे. तर म्हणजे सज्जनांचा तिरस्कार म्हणजे ऋषींचा त्यांनी उपमर्द केला आणि ती गोष्ट विनाशाला कारण ठरली. तर दुर्जया ही हा? अतिक्रम हा जरा शब्द पचनी पडत नाहीये. तसं क्रम म्हणजे क्रम, आक्रम म्हणजे आक्रमण करणे, अतिक्रम, उपक्रम, क्रम शब्दापासून हीच संस्कृतची हा. किमया आहे की हम्म, वेगवेगळ्या हम्म. उपसर्गांनी वेगवेगळ्या अर्थाचे शब्द निघतात. क्रम, अतिक्रम, आक्रम, उपक्रम, हा असे. नाही का. अच्छा, अपमान या अर्थी. हा, अति म्हणजे लिमिट क्रॉस करणे या अर्थाने अति. हा. असं. दुर्जया ही विषया विदुषा अपि. विदुषा हा अपि, विदुषा हा अपि म्हणजे विद्वान लोक सुद्धा हा विषया दुर्जया ही. म्हणजे विद्वान लोकांना सुद्धा विषय म्हणजे इथं
गीतेच्या दृष्टीने विषय म्हणजे काम, ज्याला सेन्सेस म्हणतात, नाही का, तन्मात्रा. हम्म. म्हणजे इंद्रियांचे जे विषय, त्याला विषय म्हणतात खरं. हम्म. तर ते विषय जिंकणं, त्याच्यावर विजय प्राप्त करणं, हे विद्वान लोकांना सुद्धा कठीणच असतं. प्रयोग: विश्वामित्र हा ऋषी अपि मे न काम अचीकमत. तर अचीकमत. विषय हे किती विषय असतात? म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर एवढे मराठीत शिकलो. नाही नाही, ते विषय नाही, ते षड्रिपू. बर. अच्छा, ते षड्रिपू होते. बर. हा, विषय म्हणजे काय, आपलं जे इंद्रिय असतात, ज्ञानेंद्रिय. हा. तर जर ज्ञानेंद्रियांचं, जसं उदाहरणार्थ एक ज्ञानेंद्रिय आपलं जीव, वासना. हम्म. एक ज्ञानेंद्रिय आपलं रसना. रसना म्हणजे जीव. जीभ. तिचा हा. विषय काय, चव, स्वाद, बरोबर, हम्म. रस. तिचा विषय हम्म. काय, रस. तिला नाना प्रकारचे रस चाखायला आवडतो. नंतर बरोबर. दुसरा ज्ञानेंद्रिय आहे डोळे, नेत्र. नेत्राला चांगल्या चांगल्या गोष्टी डोळे. बघायला आवडतात, नाही का. दृश्य म्हणजे रूप बघायला आवडतं, चांगली रूपं बघायला आवडतात, बरोबर. हम्म. तर हम्म. कान. नंतर कान. त्वचा. हा, त्वचा ही जी कान, आहे, स्पर्श. नाक, त्वचा सगळं. हा, स्पर्श स्पर्श. करायला आवडतं. हम्म. स्पर्शच. मग मुलायम स्पर्श आवडतात, मुलायम, किंवा अजून सुंदर स्त्रियांचे वगैरे, असं या अर्थाने. हा 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 हा. नंतर हम्म. नंतर कानाला चांगलं संगीत वगैरे वगैरे आवडतं, नाही का. नंतर काय, किंवा नाकाला स्वतःची स्तुती ऐकायला आवडते. बरोबर. तसे असेल. पण ती स्तुती त्या अर्थाने नाही, स्तुती ही मनाशी संबंधित आहे. ओके. अच्छा, बर. नंतर हम्म, नंतर नाक. नाक. वास. नाकाला वास. चांगले सुवास आवडतात, वाईट वास आवडत नाहीत, बरोबर. शब्द, हम्म. स्पर्श, हे 5 आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांना पंचतन्मात्रा किंवा पंचविषय असं म्हणतात. अच्छा, पंचविष. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हम्म. आणि या विषयांची इंद्रिय कुठली, तर शब्दाचं इंद्रिय आहे कान. स्पर्शाची त्वक म्हणजे त्वचा. रस जिव्हा किंवा रसना. स्पर्श, रूपाचं लोचन किंवा नेत्र. आणि गंध म्हणजे नाक, असं घ्राण असं. पंचेंद्रिय. हा, म्हणजे पंचतन्मात्रा, पंच कर्म, याला म्हणतात ज्ञानेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय. नंतर पंचकर्मेंद्रिय कुठली, तर पाद, हात, पाय, पायू, उपस्थ, म्हणजे हात पाय, हाताने आपण आदान प्रदान करतो. हम्म. नंतर पायाने आपण गमन आगमन करतो. नंतर उपस्थ म्हणजे आपलं लिंग, की तर ज्याने आपण म्हणजे उत्सर्जन, मूत्रोत्सर्जन आणि विषय भोग करतो, या हम्म. अर्थाने. हम्म. नंतर पायू म्हणजे गुदद्वार, की ज्याने आपण विष्ठेचं उत्सर्जन करतो. आणि हस्त, पाद, हा, आणि वाक म्हणजे वाणी, की ज्याने आपण बोलतो. तर ही झाली 5 कर्मेंद्रिय, याने आपण कर्म करतो. आधीची होती ज्ञानेंद्रिय, त्याच्याद्वारे आपण बाहेरच्या वस्तूंचं संवेदना आपण आत घेतो, सेन्सेस. कर्मेंद्रियांनी आपण आपलं संवेदना आपण बाहेर देतो, देवाणघेवाण, गमनागमन, विष्ठा विसर्जन, मूत्र विसर्जन, विषयोपभोग आणि बोलणं. याला म्हणतात कर्मेंद्रिय. आणि याच्या पुढचं होतं, याचपासून बनलं जातं पंचमहाभूत. शब्दाचं पंचमहाभूत आहे, शब्द तन्मात्रेचं पंचमहाभूत आहे आकाश. हा, स्पर्श तन्मात्रेचं आहे आकाश. स्पर्शाचं आहे वायू. म्हणजे स्पर्शाचं, शब्द, स्पर्श. रूपचं आहे अग्नी. गंधाचं. गंधाचं गंध वास. गंधाचं आहे पृथ्वी. आणि हे जे आहे चव, स्वाद किंवा रस, त्याचं आहे जल, पाणी. जल. हा, तर ज्याला आपण म्हणतो आकाश, नंतर काय, वायू, नंतर अग्नी किंवा तेज, नंतर गंध झाला, पण त्याच्या आधी जल किंवा आप आणि पृथ्वी, ही पंचमहाभूत. या
पंचमहाभूत, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचतन्मात्र यांचा प्रत्येकाचा एकमेकांशी संबंध आहे असं. विषयांतर होत आहे आणि पण एक मन म्हणतात ना, 16 नाही असं म्हणतात ना, नाही आणि एक नाही मन. नाही 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 नाही. मन पुढचं म्हणजे ही झाली 20 तत्व झाली. ओके. हा, आणि मन पंचतन्मात्रा, आणि बुद्धी. पंचज्ञान. हा, नाही नाही, मग याच्या पुढे येतं अहंकार, सॉरी, हा, मन, अहंकार, मन. बुद्धी. हा, हा, मन, अहंकार, बुद्धी, मग प्रकृती, मग पुरुष, मग त्याच्यानंतर हा. नियती, कला, राग, कला, ही सगळे माया. आणि मग हम्म, ईश्वर, सदाशिव, शुद्ध शुद्ध विद्या, ईश्वर, सदाशिव, शिव आणि शक्ती, अशी 36 तत्वांचं हे विश्व बनलेलं आहे असं अध्यात्मशास्त्र आपलं सांगतं. हम्म, हम्म, हम्म. असं. ठीक आहे. तर विषय म्हणजे प्राणतत्व आपले कुठे आहेत? हा. काय? प्राणतत्व कुठे आहेत? प्राण येतं तत्व ना, नाहीये. प्राण तत्व नाहीये. नत्व नाही, नाहीये हो. का? प्राण हा वायूचा आत्मा भाग आहे. प्राण हा वायूचा वायूचा भाग भाग आहे. आहे. हम्म. हा. तर आपण एक मराठीत काही काही वेळा शाळेत सर म्हणायचे पंचप्राण हा शब्द वापरायचे सर शाळेत. ते कुठले प्राण मग? प्राण, अपान, समान, व्यान, उदान असं. ने- आपण नैवेद्य दाखवताना म्हणतो ना, आपण हा बरोबर. म्हणतो ना. प्राणायाम म्हणजे प्राण- त्यांच्या पंचप्राणांची ज्योत मावळली असं काहीतरी वाचायचो. हो. म्हणजे बघा, विसरून गेला ते. म्हणजे आपलं अध्यात्म बघा किती सायंटिफिक आहे. हम्म. कसं हम्म. प्राणायस्वा, उदयनस्वा, व्यानस्वा, सामानस्वा, हा, ब्रह्मण. ते तर आहे. एक मिनिट. तर एक आहे की म्हणजे प्राण हा वायू जो आहे हा आपण बाहेरून आत घेतो. हम्म. ऑक्सिजन ज्याला आपण म्हणतो थोडक्यात, बरोबर. तो हम्म. देहामध्ये येतो आणि मग नंतर तो ऑक्सिजन सगळ्या देहात पसरतो. उदान हा जो वायू आहे तो उलटा येतो, पोटातनं वरती येतो. समान जो वायू आहे, तो जो प्राणवायू जो आहे, प्राणवायू अक्षरशः तो सगळ्या देहात सारख्या वेगाने सगळ्या देहात पसरवतो. ऑक्सिजन सगळ्या देहाला पोचवतो. अपान वायू जो आहे, ज्याला आपण गॅसेस म्हणतो, हम्म. तर तो खाली अधोगामी असतो, तो खाली जातो. हम्म. आणि व्यान जो आहे तो एका अवयवातून दुसऱ्या अवयवात ते कम्युनिकेशन असतं, त्याला म्हटलं जातं व्यान. आणि जेव्हा मनुष्याची म्हणजे प्राणज्योत मालवते, कोणी म्हणतात ब्रेन डेड, कोणी म्हणतात हार्ट डेड, पण अध्यात्माच्या दृष्टीने हे जे वायूचं जे चलनवलन असतं, हे जेव्हा संपतं तेव्हा खरी त्याची प्राणज्योत मालवते. समजलं? म्हणून आपल्या हम्म. अध्यात्माच्या दृष्टीने प्राण, हे जे पंचप्राण जे आपण म्हणतो, अण 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 म्हणजे जीवनशक्ती, अन्न. आणि प्रकर्षाने जी जीवनशक्ती प्रकर्षाने प्रकट होते त्याला म्हटलं जातं प्राण. आणि हे 5 प्रकारचे आहेत पंचप्राण. तर उदान काय म्हणलात तुम्ही? उदान म्हणजे ढेकर येते ना आपल्याला, ढेकर येते, उचकी येते, शिंक येते, की जी पोटातून बाहेर येते, वरती येते बाहेर, त्याला म्हणतात हा. उदान. आवेग, प्राण आत जातो, उदान बाहेर येतो. खोकला येतो, खोकला. हा, पण तो आवश्यक असतो. तुम्ही खोकला किंवा शिंक दाबून बघा, किती अस्वस्थ होतो, नाही का आपण? हम्म. हम्म. त्यामुळे जेवढं वायू आपल्याला आत घेणं आवश्यक आहे, तेवढ्याच नको असलेला वायू वरून बाहेर ढकलणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे आतून बाहेर ढकलणं सुद्धा आवश्यक आहे. हां, आता अपान वायू जो आहे तो खालनंच पास व्हायला पाहिजे. तो वरती आला तर सगळा घोळ होणार, नाही का? तरी हा. हं, म्हणजे उत्सर्जनाची क्रिया वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला ही वेगळी केली आपण. हां, वरून खाली जाते ते. खालून वरती येत नाही. खालून वरती आलं तर सगळा गोंधळ होईल ना. हो ना. असं. हां. तर प्राण ह्या शब्दाची व्युत्पत्तीच होई प्र अधिक अन्न. अन्न म्हणजे जीवनशक्ती, चैतन्य. बरं. आणि प्रकर्षांची जी जीवनशक्ती किंवा जे चैतन्य प्रकर्षाने प्रकट होतं, दिसतं, त्याला म्हणतात प्राण. असं. तर हे सगळं शाळेत शिकायला पाहिजे होतं. हे आपल्या शिक्षणात नाही ना ते. काय माहिती.
पण मला त्या एक ते विचारायचं आहे, मला एक विचारायचं आहे की मला भारतीय म्हणजे सध्या भारतात शिक्षण पद्धतीन काय शिकवतात, आणि जेवढी मोठी शाळा तेवढं माझा असं आता समजलंय मला की तेवढं तेवढं जास्त मुलांवर आणि पालकांवर तेवढा जास्त मारा. हे करा ते करा, म्हणजे मुलांचं लहानपण कोमेजून मुख्य जे शिकवायचं ते शिकवतच नाहीत आणि काय काय भलत्या गोष्टी शिकवतात. परदेशात पण असंच आहे का, अमेरिकेत विशेषतः? तर अमेरिकेत देखील शिक्षणाचा बाजार करून ठेवलाय. कारण माझे एक दोघं जण 2 वर्षापूर्वी आले होते भारतात. असेच म्हणजे एक त्यांचं 4थीत होता, एक मुलगा 7वीत म्हणजे 5वी 6वीत होता काहीतरी, दुसरी ते 2 वर्षांनी ते म्हणे की आमच्या मुलं इथे या शिक्षण पद्धतीत ऍडजस्टच होऊ शकत नाही. म्हणजे यावर्षी ते आता परत चालले. कारण ते म्हणतात इथे एवढं लोड आहे पालकांनाही, म्हणजे मुलांचा अभ्यास घ्या ते लोड, हां, आणि मुलांना काही म्हणजे चैनच नाही, बाकी काही करायलाच मिळत नाही असं. नाही, इकडे पण अभ्यासाचं ताणतणाव तेवढाच आहे. खरं बघायला गेलं, ज्याला अरे, अभ्यास करायचा आहे त्याला भरपूर अभ्यास असतो इथेही. नाही, जसं मला आठवतं की मी सोमवार ते शनिवार मी कधी पुस्तक उघडलं नव्हतं शाळेत असताना. जेवढं शाळेत शिकवायचं तेवढं मला पुरेसं असायचं. तेवढंच अगदी काही ते नाही जर तेव्हा असं होमवर्क होमवर्क दिलाच, नसायचं जास्त. होमवर्क नसायचंच आणि अगदी दिलं नाही नाही असेल तरच कधी केलं, अर्धा तास सुट्ट्यांमध्ये. शनिवार रविवार अर्धा पाऊण तास अभ्यास म्हणजे खूप झाला हो अभ्यास. हो. दिवाळी सुट्टीमध्ये, उन्हाळ्यात सुट्टीत थोडा असायचा हा, बस. नाही, थोडाफार इथे पण शेवटच्या 4 दिवसात, ते उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यास नाहीच, दिवाळीच्या सुट्टीत अगदी शेवटी शेवटी करायचा पूर्ण करायला बस. या तर उलट सर आता आता केजीची मुलं सुद्धा त्यांना रोजच करावं लागतं, म्हणजे एकही दिवस नाही हो केलेलं चालत नाही. हो, केजीला भयंकरच हो. झालंय. सगळे तुम्ही शिक्षक तर जबाबदार आहात त्यात, ज्योत्स्नाताई. खरंय म्हणजे कबूल आहे, कबूल आहे. पण सर थोडं विषयांतर होतंय पण सांगते. तरी त्यातली त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे सर ज्या शाळांमध्ये आम्ही शिकवलं एवढी वर्ष, त्या शाळांमध्ये सर सकाळी साफसफाई करणे, पाणी भरणे, सडा रांगोळी करण्यापासून तोरणं लावणे, फ्लॉवर पॉट सजवणे, दुपारी जेवणाला सगळ्यांनी एकत्र श्लोक म्हणून जेवणे, अशा सगळ्या छान गोष्टी म्हणजे त्या शाळेत बरोबर, आजही ते चालतात ते सर. ते खरं शिक्षण ना. नाहीतर हे काय आपलं हा म्हणजे घोका, म्हणजे लिहून आणा याच्यासारखा मला जोक वाटत नाही अभ्यासाचा. लिहून काय आणा? नाही, हा? नाही. आणि तुम्ही ते पालक समजावून लिहून सांगा देतात ना. परत ते. हा, हो. आणि पालक ते लिहून देतात परत ते. मुलांना प्रोजेक्ट देणार म्हणजे पालकांचं रात्र खराब करणं बस. हा. एनिवेज, सगळं भयंकर झालंय, पण जाऊ द्या. तर हा, द्रव्येण सर्वे वशाः, पैसे के वश. हा, म्हणजे म्हणजे सगळे द्रव्यानी वश होतात. वश होतात म्हणजे आपण भ्रष्टाचार वगैरे शेवटी तेच आहे, नाही का? दाम करी काम. दाम करे काम, बरोबर. द्रव्येण सर्व वशाः, बरोबर. तर आता इथं प्रयोग आहे, स्वस्त्रियम हत्वा अपि द्रव्यबलेन अभियोगात वियुक्तः. म्हणजे स्वतःच्या पत्नीला मारून सुद्धा तो पैशाच्या बलाने, अभियोग म्हणजे खटला, खटल्यातून मुक्त झाला असं. यतः द्रव्येण सर्वे वशाः, दुर्बलस्य बलम राजा. हे जर आता विचित्र आहे इथं प्रयोग. यवनाः हिंदुभ्यः बिभ्यता अपि काँग्रेस राज्ये निर्भयं प्रचरन्ति. किती जोक आहे ना. ते तेव्हाच होतं, तेव्हा केव्हा तरी हो, तेव्हा होतं काँग्रेस हिंदूंच्या लोकांना. म्हणजे तेव्हा असं यवन म्हणायचे ना लोक, काँग्रेस नाही नाही, हिंदूंपासून घाबरत असून सुद्धा यवन लोक काँग्रेस राज्यात निर्भय आहेत. निर्भय आहेत म्हणजे चांगलं की वाईट आहे माहिती नाही आपल्याला, पण आहेत. पण इथं दुर्बल असतं बलम राजा हे चुकीचं आहे. ते दुर्बल नाहीच आहेत ना ते. ते अल्पसंख्याक आहे ना त्यावेळेस, हो. त्यामुळे दुर्बल. इथं काही काही उदाहरणं इथे विचित्र आहेत तशी, पण ठीक आहे. दरिद्रता धीरतया विराजते. तर त्यांना हा. कदाचित असं म्हणत असेल की समाजातले जे दुर्बळ घटक आहेत हम्म. त्यांना बळ देणारा हा ते त्यांचा बरोबर, राजाच असतो. जसे हा बरोबर आहे. हा, कारण दुर्बलांचा वाली कोण? शेवटी राजा ना, कायदा किंवा हो. राजा. नाहीतर सबळ लोक किंवा धनवान सबळ